हे घरचं सोयाबीन मी ना पेरणीसाठी ठेवलं होतं. म्हटलं मस्त सोयाबीन आहे गड्या, यावर्षी हेच पेरू. पण अचानक सोयाबीनचे भाव वाढले. मग मी ते मार्केटला नेलं आणि 7,000च्या भावानं विकून टाकलं. प्रतीक जवरे कधी काय करीन काहीच सांगता येत नाही. पण तेच पैसे घेऊन सोयाबीनचं बियाणं घ्यायला मी आलो मुक्ताई अॅग्रो सेंटरवर. हे आपल्याच माणसाचं दुकान आहे. अडी भाव एकदम पद्धतशीर लागतात आणि याच्याजवळ सगळ्याच कंपनीचे बियाणे आहेत. येताबरोबर पहिले तर म्हटलं मला तूर दाखवा, काऊन की सोयाबीन मध्ये तूर लावणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. ग्रीन गोल्डची तूर घेतली, सोयाबीन घेतला सोनम सीड्सचं हिमानी. एक नंबर सोयाबीन आहे, काहीच पाहायचं काम नाही. बियाण्याला लावायसाठी हे औषधी घेतली, हे केलं बिलावर केला ऑटोग्राफ आणि हे दिले पैसे. शेतीविषयी जर तुम्हाला चांगला सल्ला पाहिजे असतील तर मुक्ताई अॅग्रो सेंटरला तुम्ही भेट देऊ शकता. नांदुऱ्यातल्या पाण्याच्या टाकीजवळ हे अॅग्रो सेंटर तुम्हाला दिसून जाईल. मग भासाचा ऑटो घेऊन आम्ही आलो गोडाऊनवर, काऊन की बियाण्याच्या थैल्या गोडाऊनवर होत्या. सगळ्यात पहिले तर रवी उन्नतीच्या 3 बॅगा घेतल्या. हे आपण मागच्या वर्षी पेरेल होतं. पण मग घेतल्या हिमानीच्या 4 बॅगा. हे बियाणं लवकर येते आणि याला झडती बी चांगली लागते. गोडाऊनवरून बियाणं आणलं, आपला बारदाना बी दिला ऑटोत टाकून. पण शंकेश भाऊले म्हटलं चला बाबा येतो मी आता, घरी जाऊन मला पेरणीची तयारी करा लागते. तर चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू आपण डायरेक्ट पेरणीच्या व्हिडिओ मध्ये.